नमस्कार, आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, 1 एप्रिल पासून पगाराची गणित बदलणार. हा नवा नियम लागू. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून कोणता नवीन नियम लागू होणार आहे या 1 एप्रिल पासून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच पगारदार कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे बदल लागू होणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 आणि इन्कम टॅक्स रूल 2026 लागू होणार आहेत. या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत काही प्रमाणात बदल होऊ शकतो. त्यामुळे पीएफ, ग्रॅच्युटी आणि टेक होम सॅलरीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत बदल करू शकतात. जरी एकूण सीटीसी म्हणजे कॉस्ट टू कंपनी समान राहिली तरी पगारावरील विविध घटकांचे प्रमाण बदलू शकते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या हातात मिळणाऱ्या पगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पगाराच्या रचनेत होणार बदल. मित्रांनो, नवीन नियमानुसार वेतनातील भत्ते, प्रतिपूर्ती आणि नियोक्त्याकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचे मूल्यांकन अधिक स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्वी काही भत्त्यांचे करपात्र मूल्य स्पष्ट नसल्याने कंपन्यांना पगाराची पॅकेज तयार करण्यात लवचिकता मिळत होती. आता मात्र अनेक भत्त्यांना स्पष्ट करप्राप्त मूल्य देण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांना पगाराचे घटक पुन्हा मांडावे लागू शकतात. त्यामुळे जरी एकूण पगार समान राहिला तरी बेसिक पगार, भत्ते आणि करपात्र रकमेचे प्रमाण बदलू शकते. पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढण्याची शक्यता. मित्रांनो, नवीन इंडियन लेबर कोड नुसार कर्मचाऱ्यांना बेसिक पगार एकूण सीटीसीच्या किमान 50% असणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांना पगाराच्या रचनेत बदल करावा लागणार आहे. याचा परिणाम असा होऊ शकतो की बेसिक पगार वाढल्यामुळे एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड म्हणजे पीएफ आणि ग्रॅच्युटी मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान वाढू शकते. परिणामी टेक होम सॅलरी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. काही भत्ते आता करपात्र. मित्रांनो, नवीन नियमानुसार नियोक्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या अनेक सुविधांवर कर आकारणी स्पष्ट करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, कंपनीकडून दिली जाणारी निवास व्यवस्था, ऑफिसची कार वैयक्तिक वापरण्यासाठी वापरणे, घरगुती नोकर, वीज पाणी बिल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी दिलेली मदत यासारख्या सुविधा ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असल्यास करपात्र मानल्या जाऊ शकतात. तसेच कंपनीकडून दिलेल्या भेटवस्तू, क्लब सदस्यत्व, सशुल्क सुट्ट्या किंवा कंपनी क्रेडिट कार्डवर केलेल्या वैयक्तिक खर्च देखील करप्राप्त उत्पन्नात समाविष्ट केला जाऊ शकतो. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.